नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे वसुंधरा विक्रमला तिच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे। राखी पौर्णिमेनिमित्त ती असा विचार करते की मी ही जी राखी बांधते ती राखी बांधल्यानंतर विक्रम फक्त माझीच बाजू घेईल आणि ह्या धाग्यामध्ये मी त्याला अशी जकडून ठेवेन की तो नंदिनीचा विचारही करणार नाही आणि तो तिची बाजूसुद्धा घेणार नाही, असा विचार वसुंधरा मनातच करते। पुढील भागामध्ये पाहायला मिळेल मावशी काव्या आणि पार्थला थांबवत असते। त्यानंतर काव्या म्हणते चला आता येतो आम्ही। त्यानंतर मावशी म्हणतात काय येतो आम्ही लावलेस, एवढ्या लवकर तू जातेस खरे, तू सुवासीन आहेस ना, मग त्यामुळे तुला हळद कुंकू लावावंच लागेल। आणि यावरती पुन्हा एकदा काव्या चिडते आणि काव्या चिडून पार्थकडे बघत असते आणि म्हणते काय हे लावले ह्या बाईने ना, काहीच कळत नाही, कधी इथून जाते असं झालंय मला। देशमुखांच्या घरामध्ये रम्या नंदिनीला म्हणत असते नंदिनी 12 तास उरलेत फक्त तुझ्याकडे आणि ह्या 12 तासामध्ये तुला काय करायचंय हे लक्षात आहे ना, आणि जर का तू ठोस पुरावा नाही आणू शकलीस तर तुला पुढे काय करायचंय हे सुद्धा चांगलंच लक्षात ठेवावं लागणार आहे। तुला एक गोष्ट मी सांगून ठेवते, तू जर पुरावा नाही आणलास तर तुला हे घर सोडून कायमस्वरूपी जावं लागेल आणि तू तुझ्या शब्दाला मागे फिरणार नाहीस याची मला खात्री आहे। तरी ते सगळं तिचं बोलणं ऐकून नंदिनी गप्प बसते आणि काहीच बोलत नाही। विक्रम नंदिनीची बाजू घेत नाही आणि त्याला असं वाटतं ही सगळी नंदिनीचीच चूक आहे। तरी ते आपल्याला पाहायला मिळेल वसुंधरा ही दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली आहे। वसुंधरा दीपकला हाताशी घेऊन आता वेगळाच प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहे। ती त्याला भेटायला येते आणि त्याला म्हणत असते आता तूच माझी मदत करू शकतोस आणि दीपक वसुंधराला मदत करेल की नंदिनीला सत्य बाहेर आणण्यासाठी मदत होईल दीपकची, काय वाटतं कमेंटमध्ये